शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तर शेतकरी त्याचा आत्मा. देशाच्या एकूण GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 17% आहे. भारतातील 42.86% लोकसंख्येला कृषी क्षेत्र रोजगार प्रदान करते, तर ग्रामीण भारतातील सुमारे 60% लोक त्यावर अवलंबून आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना एक मोठी अडचण भासत आली आहे, ती म्हणजे शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी रस्त्यांचा अभाव. या समस्येवर एक साधे पण प्रभावी समाधान म्हणजे पांदण रस्ते. पांदण रस्ते म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या संमतीने आपापल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते. पांदण रस्ते शेतांना मुख्य रस्त्यांशी जोडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना पिके, खते आणि उपकरणे कोणत्याही अडचणींशिवाय वाहून नेणे सोपे होते. महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी क्षेत्रीय शासकीय निमशासकीय कार्यालयांसाठी 7 कलमी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करून दिला आहे. त्या अंतर्गत एक कलम म्हणजे सुकर जीवनमान म्हणजेच ईज ऑफ लिव्हिंग. त्यामध्ये नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी शासकीय निमशासकीय विभागांनी सातत्याने प्रयत्न करावेत असे निर्देश दिले आहेत. याच भूमिकेतून सुसंगत काम करत तहसील कार्यालय चिखली अंतर्गत गेल्या वर्षभरात चिखली तालुक्यातील एकूण 189 पांदण रस्ते खुले करण्यात आले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याद्वारे समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांना सर्वोच्च न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारे अधिकारी म्हणजे चिखली तहसीलचे तहसीलदार श्री संतोष काकडे. शेतीकडे जाताना आपण अनेक वेळा चिखलातून चाललो असू, पण कल्पना करा, एका आईची, पत्नीची किंवा बहिणीची डोक्यावर जेवणाची पाटी घेऊन ती काट्यांनी भरलेल्या खडबडीत आणि चिखलाच्या रस्त्यावरून अनवाणी चालत असते, फक्त शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अन्न पोहोचवण्यासाठी. तिच्या प्रत्येक पावलात संघर्ष असतो, प्रत्येक प्रवास सहनशक्तीची परीक्षा असते. पण आपल्या कुटुंबातील कित्येक महिलांनी हा संघर्ष केवळ पाहिला नाही, तर तो प्रत्यक्ष अनुभवला आहे. हा रोजचा लढा, ही न बोलता केली जाणारी तडजोड आणि खांद्यावर असलेलं हे ओझं, हे सगळं किती काळ चालणार? राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कल्पक नेतृत्वात आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व माननीय नामदार श्री मकरंद पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री बुलढाणा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे खासगी सचिव श्री विद्याधरजी महाले, कर्तव्यदक्ष आमदार श्रीमती श्वेताताई महाले यांच्या दूरदृष्टीतून व माननीय विभागीय आयुक्त अमरावती श्रीमती श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनाने, तसेच माननीय श्री किरण पाटील, जिल्हाधिकारी बुलढाणा श्रीमती जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना बुलढाणा श्री शरद पाटील, उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांच्या सहकार्याने चिखली तहसीलचे तहसीलदार श्री संतोष काकडे तालुक्यातील पांदण रस्त्यांचा मार्ग प्रशस्त करण्याच्या या स्वप्नाला स्वप्नपूर्तीच्या दिशेने घेऊन जात आहेत. तहसीलदार श्री संतोष काकडे यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार श्री हरी वीर, श्री मुरलीधर गायकवाड, श्री वैभव खाडे, श्री गोपाल कडू, तसेच चिखली तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे चिखली तालुक्यातील 189 पांदण रस्ते तसेच नकाशावरील रस्ते खुले करण्यात आलेले आहेत. महसूल प्रशासनाने चिखली तालुक्यातील पांदण रस्त्यांचा प्रश्न हाती घेत त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करीत पांदण रस्ते खुले केल्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे सुकर झाले आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा अंकुर उगवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा स्वतःच्या शेतीमध्ये जाण्यासाठीचा वेळ, श्रम, पैसा यांची बचत होत आहे. प्रवास इथेच थांबत नाही,
सरकार अजूनही असे रस्ते बांधण्याचे नियोजन करत आहे, जेणेकरून सर्वात दुर्गम शेतांनाही जोडता येईल. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पांदण रस्ते हे उज्ज्वल भविष्यासाठी मार्ग मोकळा करत आहेत. एक छोटा रस्ता मोठ्या बदलांना कारणीभूत ठरू शकतो. पांदण रस्ते हे फक्त वाहतुकीचे मार्ग नाहीत, ते प्रगती, विकास आणि प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आशेचे मार्ग आहेत.